आणि आता बातमी आहे विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भातली। 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्यानंच आता मतांची फोडाफोडी होणार हे निश्चित आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांमुळे महाविकास आघाडीमधीलच एकाची विकेट पडणार असा दावा दरेकरांनी केलाय। पाहूयात। मला वाटतं विकेट जाईल ती महाविकास आघाडीचीच एकाची जाईल। भाजपच्या प्रवीण दरेकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांबद्दल मोठं वक्तव्य केलं। दरेकरांचं म्हणणं आहे की मिलिंद नार्वेकर जिंकतील आणि महाविकास आघाडीतील 2 पैकी एकाची विकेट जाईल। नाही, मला वाटतं विकेट जाईल ती महाविकास आघाडीचीच एकाची जाईल। मिलिंद नार्वेकर हे उद्धवजी ठाकरे साहेबांचे उभाटाचे उमेदवार आहेत। मिलिंद नार्वेकरांना धोका होईल असं उद्धवजी त्या ठिकाणी करतील असं वाटत नाही। आणि काँग्रेस पक्ष आणि त्यांची आता जवळीक एवढी आहे की पवार साहेबांपेक्षा राहुल गांधी हे त्या ठिकाणी उद्धवजींच्या जवळ आहेत। त्याच्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना प्रोटेक्ट करण्यासाठी उभाटा ताकदीनं करेल असं मला वाटतं। मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती आहे। ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेसाठी तिकीट दिले, पण मतांचं समीकरण आणि गुप्त मतदान पद्धतीमुळे क्रॉस वोटिंगची शक्यता नाकारता येत नाही। 2 वर्षांआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांच्या पक्षाची 9 मतं फुटली होती। आता दरेकरांना वाटतंय की महाविकास आघाडीतील 1 विकेट जाईल। विधानसभेतील आमदारांच्या मतांवर विधान परिषदेचे उमेदवार निवडून जातील। विजयासाठी मतांचा कोटा हा 23 मतांचा आहे। काँग्रेसकडे 37 आमदार आहेत। काँग्रेसकडून प्रज्ञा सातव सहज निवडून जातील। ठाकरेंच्या शिवसेनेकडे स्वतःचे 15 आणि अपक्ष शंकरराव गडाख असे एकूण 16 आमदार आहेत। मिलिंद नार्वेकरांच्या विजयासाठी 7 मतांची गरज आहे। सातवांना विजयी मतांचा कोटा दिल्यानंतर काँग्रेसकडील शिल्लक मतांमधून नार्वेकर आरामात निवडून येऊ शकतात। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिला। पवारांच्या राष्ट्रवादीकडे 12 आमदार आहेत, म्हणजे जयंत पाटलांना विजयासाठी 13 मतं हवी। दरेकरांच्या दाव्यानुसार मिलिंद नार्वेकर 7 मतांची जुळवाजुळव करतील। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव तर सहज विजयी होत आहे, म्हणजे शेकापचे जयंत पाटील यांची जागा धोक्यात आहे। मात्र जयंत पाटलांनीही आपल्या विजयाचा दावा केला। 3 उमेदवार इंडिया आघाडीचेच आहेत। 3 उमेदवार इंडिया आघाडीकडे पुरेसूर निवडून येण्याची संख्या पण 100% आहे। तर जयंत पाटलांच्या विजयाचा दावा विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनीही केला। परबांच्या याच दाव्यावर दरेकरांनी मिलिंद नार्वेकरांची खात्री नाही का असा खोचक टोला लगावला। जयंत पाटील यांच्याबद्दल या सभागृहाला काही वेगळी सांगण्याची गरज नाही। त्यांची निवडणूक व्हायची आहे नाही आता। बाकी कोणाला नाही तरी मला खात्री आहे। जयंत पाटलांबद्दल मला खात्री नाही तर पूर्ण आत्मविश्वास आहे। विधान परिषदेमध्ये एकाची विकेट पडेल असं प्रवीण दरेकर म्हणतात। नार्वेकर असतील, जयंत पाटील यांची विकेट पडणार असं म्हणतात। ठीक आहे, बघूया कोणाची विकेट पडते पाहू। महाविकास आघाडीच्या 3ही जागा निवडून येतील। महाविकास आघाडीत 65 मत आहे। त्याशिवाय समाजवादी पार्टीचे 2 आमदार असे पकडून 67 आमदार होतात। 23 मतांच्या कोट्यानुसार तिघांनाही निवडून आणायचं असेल तर आणखी 2 मतांची गरज आहे। मवियाच्या मतांकडे नजरा महायुतीच्याही असतील, कारण भाजपला त्यांचा 5वा उमेदवार जिंकून आणण्यासाठी 4 मतं, शिंदेना दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी 3 मतं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही दुसऱ्या उमेदवारासाठी 3 मतं हवीत। म्हणजेच महायुतीला एकूण 10 मतांची गरज आहे। म्हणजेच मतांची इकडून तिकडून जुळवाजुळव होणारच। त्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर रिंगणात असल्यानं या निवडणुकीत आणखी ट्विस्ट आला आणि नार्वेकरांवरून आणखी चकित करणारं वक्तव्य शिंदेचे मंत्री सत्तारांनी केलं। रामबाण औषध मुख्यमंत्र्यांकडेच असल्याचं सत्तार म्हणाले। मिलिंद नार्वेकरांचे सर्वपक्षीय चांगले संबंध आहेत, मग स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की शिंदे गटातले आमदार, या दृश्यांवरूनही मिलिंद नार्वेकरांचे भाजपसोबतचे संबंध लक्षात येऊ शकतात। मला वाटतं सर्व अडचणीचा रामबाण औषध जे आहे ते एकनाथ शिंदे साहेब आहे आणि त्यांच्या औषधाशिवाय कोणालाही विधान परिषदेमध्ये येणं शक्य नाही। पण जडीबुटी कोणाला मिळेल मुख्यमंत्र्यांची? मला वाटतं जे ते आम्हाला आदेश देतील त्याचं पालन करणारा मी बी एक कार्यकर्ता आहे त्यांचा। गुप्त मतदान पद्धतीमुळे कोण कोणाला मतदान करेल काहीच सांगता येत नाही।
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार परततील असे दावे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून केले जात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे असे 2 उमेदवार दिले. दादांकडे 40 आणि इतर 3 असे एकूण 43 आमदार आहेत. दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी 3 मतांची आवश्यकता आहे. मात्र जर क्रॉस वोटिंग झाली तर गर्जेंची जागा धोक्यात येईल. 11 जागा आणि 12 उमेदवार असल्यानं रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे फैसला 12 तारखेलाच होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.